वक्फ हा शब्द आता पुढचे काही तास आपल्या समोर असणार आहे, कारण वक्फ बोर्डाच्या नव्या विधेयकामध्ये गैर मुस्लिम सदस्याबाबतच्या तरतुदीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी स्पष्टीकरण दिलंय। वक्फ बोर्डावर ना यापूर्वी गैर मुस्लिम सदस्य होता आणि ना भविष्यात असेल असं स्पष्टीकरणच अमित शहांनी वक्फ बोर्ड विधेयकाच्या चर्चेदरम्यान स्पष्ट केलंय। नव्या विधेयकात गैर मुस्लिम सदस्याची तरतूद केल्याचा दावा करण्यात येत होता, मात्र हा दावा शहांनी फेटाळलाय। देश भर के मुसलमान भाइयों बहनों को कहना चाहता हूं, आपके वक्फ में एक भी नॉन मुस्लिम नहीं आएगा। ये एक्ट में ऐसा कोई प्रावधान नहीं। मगर जो वक्फ बोर्ड है और वक्फ परिषद है, उसका काम क्या है? वक्फ की संपत्तियां मान्यवर बेच खाने वाले लोगों को पकड़कर इसके बाहर निकालने का। वक्फ के नाम पर औने पौने दाम में संपत्तियों को 100 साल तक किराए पे देने वाले लोगों को पकड़ना है। वक्फ सुधारणा विधेयक काय पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। वक्फ बोर्डावर मुस्लिम सदस्य असणं बंधनकारक होतं, गैर मुस्लिम सदस्यांचा समावेश बंधनकारक करण्यात आलाय। याआधी बोर्डात 8 पैकी 4 सदस्य हे निवडून जायचे, 4 सदस्यांची निवड सरकार करायचं। आता किमान 2 गैर मुस्लिम सदस्य असतील। वक्फ ट्रिब्युनलचा फैसला अंतिम कोर्टात आव्हान देता येत नव्हतं याआधी। आता वक्फच्या कुठल्याही वादग्रस्त संपत्ती विरोधात हायकोर्टात जाता येणार आहे, तिथं दाद मागता येणार आहे। मशीद असलेली जमीन किंवा मुस्लिम धर्म कार्यासाठी वापर होणाऱ्या वास्तूवर वक्फचा दावा असा आहे, जमीन दान केली नसेल आणि त्यावर मशीद असेल तर ती संपत्ती वक्फची होणार नाही। याआधी मालमत्तांचं सर्वेक्षण करण्याचे अधिकार आयुक्तांना होते, आता जिल्हाधिकारी वक्फच्या जमिनीचे सर्वेक्षण करणार। वक्फ सुधारित विधेयकावर चर्चेदरम्यान लोकसभेत दोन्ही शिवसेना मात्र आमनेसामने आल्याचं पाहायला मिळालं। विधेयकात जे चुकीचं आहे त्याचं आम्ही समर्थन करणार नाही, हे विधेयक चांगल्या मनानं आणलंय का अशी शंका ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंतांनी उपस्थित केली। तर ठाकरे गटाला हिंदुत्वाची ॲलर्जी असून सावंतांचं भाषण ऐकून वेदना झाल्याचं शिंदे शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी म्हटलंय। ढंग से आपने ये जो बिल लाया है, उस बिल को देखते हुए आपका हेतु स्पष्ट नहीं होता। आपके मन में कुछ और ही है। जमीन आपको हड़प करनी है, और किसके लिए करनी है? जैसे मैंने कश्मीर में नाम लिया, जैसे मैंने जहाँ मणिपुर में भी चल रहा है, उसी के लिए चल रहा है। और किस किस लोगों के लिए चलता है, किन उद्योगपति के लिए चलता है, सभी को पता है। आपका उद्दिष्ट जमीन हड़पने का है, बाकी कुछ नहीं है, न्याय देने का नहीं है। सोचो कि क्या हम सही में मुस्लिम समाज को न्याय देने के लिए। धन्यवाद सभापति। यहाँ पर मुझे उनका भाषण सुनते वक्त बहुत वेदना हुई, बहुत ही शॉकिंग था कि अरे वक्त पे ही बोल रहा हूँ बाबा, इधर देखिए, इधर सामने। मुझे इनसे आपसे बात कर रहा हूँ, हमसे सामने देखिए। इनसे मुझे यूबीटी वालों से प्रश्न पूछना है। अपनी अंतरात्मा से इनको प्रश्न पूछना चाहिए कि बाला साहब आज होते तो ये क्या आज ये भाषण कर पाते यहाँ पर? राज्यसभेतील चर्चेदरम्यान ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत चांगलेच संतापलेले दिसले। राऊत भाषण करतात, मध्ये बोलल्यानं राऊत संतापले। 10 वेळा पक्ष बदलणाऱ्यांनी बाळासाहेबांचं नाव घेऊ नये असं संजय राऊतांनी सुनावलंय। हमको तो ये कौन बोल रहा है? बाला साहब ठाकरे कौन है? क्या है? प्लीज 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 इधर से प्लीज कुछ भी कमेंट करते हैं वहां से। प्लीज नहीं, हम सुनते रहते हैं, बोलते रहते हैं। क्या है आपको क्या मालूम है? आप 10 बार पार्टी बदलने वाले ये लोग हैं। संजय राउत जी, ये घुसखोर है। संजय राउत जी, हमने आपको इंटरप्ट किया है क्या? प्लीज प्लीज नहीं, सब कमेंट्री रोको, मेरा टाइम अभी शुरू हो गया। तर इकडे सपाचे आमदार अबू आझमींनी वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकावरून केंद्र सरकारवर निशाणा साधला। वक्फ बोर्डाच्या जमिनी सरकारच्या नाहीत, आमच्या लोकांच्या आहेत असं म्हणत अबू आझमींनी सरकारवर हल्लाबोल केला।
बोर्ड की हम मुखालफत कर रहे हैं। वक्फ बोर्ड की ज़मीनें सरकार की दी हुई नहीं है। वक्फ बोर्ड की ज़मीनें हमारे बुजुर्गों ने, हमारे लोगों ने वक्फ किया हुआ है मस्जिद, मदरसा, दरगाह, यतीम खाना, स्कूल, कॉलेज के लिए। इन ज़मीनों पर सरकार का कोई हक नहीं, सरकार ने दिया नहीं तो सरकार क्यों बीच में आ रही है? इसलिए हम लोग इस बिल का पूरी तरह से इसका अपोज कर रहे हैं। देखिए, इस सरकार की नीयत मुसलमानों के लिए सही नहीं है। वक्फ विधेयकाविरोधात मतदान केल्यास उरली सुरली ठाकरे सेनाही संपुष्टात येईल असा इशारा चंद्रशेखर बावनकुळेंनी दिलाय। उद्धव ठाकरेंकडून पक्षाचं काँग्रेसीकरण झाल्याचं बावनकुळे म्हणतात, तर सगळी उबाठा आमच्या संपर्कात असल्याचा दावा खासदार म्हस्केंनीही केलाय। त्यामुळे पुन्हा शिवसेना फुटणार असल्याची चर्चा रंगली आहे। जर वक्फ बोर्डाच्या विरोधात, सुधारणा विधेयकाच्या विरोधात उद्धव ठाकरेंनी जर मतदान केलं तर महाराष्ट्रातली पूर्ण उद्धव सेना, संपूर्ण उद्धव सेना उद्धव ठाकरेजींना सोडल्याशिवाय राहणार नाही। सभागृहात समजा उद्धव ठाकरेंनी विरोधात मतदान केलं तर समजून जायचं आहे की त्यांना मुंबईमध्ये मताचं लागून चालन करायचं आहे। उद्धव ठाकरेंनी वक्फ बोर्डच्या विरुद्ध मतदान केलं तर समजून जावं की त्यांनी पूर्ण काँग्रेसीकरण केलं आहे, काँग्रेसीकरण केलं आहे। खासदार नाराज आहेत हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून, ते तुमच्या संपर्कात आहेत का? कारण वक्फच्या मुद्द्यावरून जर त्यांना वक्फच्या बाजूने मतदान करायला लावलं तर ते काय भूमिका घेतील? संपूर्ण उभाटाच कार्यकर्ते आणि पदाधिकारी आमच्या संपर्कात आहेत महाराष्ट्रामध्ये। आपण पाहताय कशी गळती लागलेली आहे। वळूयात पुढच्या बातमीकडे। बातमी राजकीय वर्तुळातूनच। बीडमध्ये अजित पवारांनी काकांच्या कृपेचा उल्लेख केला आणि पुन्हा राजकीय चर्चांना उधाण आलं। मात्र अजित पवार नेमकं काय म्हणाले? काका पुतण्या एकत्र येण्याची शक्यता आहे का? बघूया। आई बापाच्या कृपेने, चुलत्याच्या कृपेने बरंच चांगलं चाललंय आमचं। ऐकलत? राष्ट्रवादीच्या दोन्ही गटात संघर्ष पेटलेला असताना दिलखुलास अजित पवारांनी काका शरद पवारांची आठवण काढली आहे। त्यामुळे राजकीय वर्तुळात भुवया उंचावल्यात। त्यामुळे पुन्हा पवार कुटुंब एकत्र येण्याच्या चर्चा रंगल्या आहेत त्या बीडमधील पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यातल्या या वक्तव्यानं। कर्म धर्म संयोगाने, आई बापाच्या कृपेने, चुलत्याच्या कृपेने बरंच चांगलं चाललंय आमचं। काही देऊ नका, फक्त प्रेम द्या, माझा नमस्कार घ्या, तुमचा नमस्कार करा, पायाही पडू नका। मी जाहीरपणे सांगतो, आजचे पुढारी पाया पडण्याच्या लायकीचे नाही। ज्याच्या पाया पडतात त्याची हिस्ट्री आठवा। अरे म्हणाल मी कुणाच्या पाया पडलो, कुणाच्या पाया पडलो। आई बापाच्या पाया पडा ना, गुरूंच्या पाया पडा। तुम्हाला जो गुरु म्हणून शिकवतो त्याच्या पाया पडा ना। पूर्वी यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक मोठी माणसं होती, आबा एवढी मोठी माणसं होती, त्यांच्या पुढे नतमस्तक होऊ ना। राष्ट्रवादीतल्या फुटीनंतर विधानसभा निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं काका शरद पवारांना धोबी पछाड दिला। त्यानंतर अजित पवार आणि शरद पवार यांच्यातल्या भेटीगाठी वाढल्या आहेत। 12 डिसेंबर 2024ला वाढदिवसाच्या निमित्तानं शरद पवारांच्या निवासस्थानी दोघांची दिल्लीत भेट झाली। 23 जानेवारी 2025ला पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत भेट झाली आणि अर्धा तास बंद दाराआड चर्चा देखील झाली। तर 27 जानेवारी 2025ला तब्येतीची विचारपूस करण्यासाठी अजित पवारांनी शरद पवारांना फोन केला। 22 मार्च 2025ला अजित पवार आणि शरद पवार बैठकीसाठी पुन्हा एकदा एकत्र आले। खरं तर विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीत धुसफूस वाढली आहे। अपयशाचं खापर एकमेकांवर फोडण्याची स्पर्धा रंगली आहे। इतकंच नाही तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी स्वबळाचा नारा दिला जात असल्यामुळं महाविकास आघाडीतील मतभेद समोर आलेत। मात्र महाविकास आघाडीत कोणत्या मुद्द्यांवर मतभेद आहेत ते देखील पाहूयात। धारावी प्रकल्पाला काँग्रेस आणि ठाकरे गटाचा विरोध आहे, तर शरद पवारांची वेगळी भूमिका आहे। स्थानिक स्वराज्य संस्था एकत्र लढवण्याबाबत महाविकास आघाडीत एकवाक्यता नाही। काका पुतण्याची जवळीक वाढली आहे, त्यामुळे ठाकरे गट नाराज आहे। विधानसभा निवडणुकीनंतर काका पुतण्याच्या भेटीगाठी चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत। त्यातच आता अजित पवारांनी काकांची आठवण काढल्यानं पुन्हा दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबतची चर्चा रंगली आहे। मात्र ही चर्चा पेल्यातील वादळ ठरणार की पवारांची पॉवर खेळी याकडेच लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।
आणि म्हणूनच राजकारणात काहीही शक्य असतं असं म्हटलं जातं. तर दुसरीकडे अजितदादांच्या विधानावरून फडणवीसांनीच टोलेबाजी केली आहे. अजितदादांनी काकांना आशीर्वादापुरतं मर्यादित ठेवलंय असा टोला लगावला तर दोन्ही राष्ट्रवादी विचारानं वेगळ्या असल्याचं आव्हाड म्हणतायत. अजितदादांचं ते असे म्हणतात की काकांच्या आशीर्वादाने माझं सगळं व्यवस्थित सुरू आहे. त्यामुळे राजकीय वरच्या चर्चा चांगलं आहे. मोठ्यांचे आशीर्वाद नेहमी घ्यायचे असतात. त्यामुळे काकांना आशीर्वादापुरतंच त्यांनी आता मर्यादित ठेवलं हे तुम्ही लक्षात घेत नाही आहात. त्याच्या कृपेने बरं चालू आहे म्हणून लोक असा एक संभ्रम निर्माण होतोय की दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एक आहेत का असं सातत्याने संभ्रम. अजिबात तुम्ही संभ्रम निर्माण करू नका. दोन्ही राष्ट्रवादी विचारांनी वेगळे आहेत, कामानी वेगळे आहेत आणि आम्ही वेगळेच आहोत. अजितदादा बीड दौऱ्यावर होते आणि आज बीड जिल्ह्यामध्ये दादागिरी खपवून घेणार नाही असा सज्जड दम पालकमंत्री अजित पवारांनीच भरलाय. बीड दौऱ्यावर असताना दादांनी नेते प्रशासनाला चांगलेच खडेबोल सुनावले. कृपा करून मी फार पोचलेला आहे अशा प्रकारची भाषा मनामध्ये आणू नका. जर त्याच्यात तुम्ही अडकला तर अशांना सोडवायला मी पुढे येणार नाही. मी उलट पोलिसांना सांगेन त्याला टायर मध्ये घ्या, त्याला ठोकून काढा. हे असलं नाही चालणार. मी काहींना तर मकोका लावायला सांगितलेला आहे. मी दादागिरी अजिबात कुणाचीच खपून घेणार नाही. सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांची पण खपून घेणार नाही आणि विरोधी पक्षाची पण खपून घेणार नाही. ज्यांचा राजकारणाची अर्थार्थी संबंध नाहीये अशांची पण खपवून घेणार नाही. राख वाळू भूखंड गँगला सुतासारखं सरळ करणार असल्याचा दम अजित पवार बीडमध्ये भरतात. चुकीच्या पद्धतीनं कामं केली तर कंत्राटदार काळ्या यादीत टाकू असा इशाराही अजित पवारांनी दिलाय. राखेच्या संदर्भात बोललं जातं ते राख कलेक्ट करणारी गँग, वाळू गँग, भूखंडवाली गँग, सगळे गँगच आहे तिकडं. पण ते गँग आता स्वतःसारख्या सरळ करायचे त्यांना, त्याच्यामध्ये त्याला इलाज नाही. काही इतक्या बेकार कामं चाललेली आहेत ते मी स्क्वॉड पाठवून तपासणार. जो कॉन्ट्रॅक्टर असेल भले तो अजित पवारच्या जवळचा असला तरी तो चुकीचं काम करत असेल तर त्याला आम्ही काळ्या यादीमध्ये टाकणार, ब्लॅक लिस्टला टाकणार. त्यामुळे खरंच कारवाई होते का आणि बीड सुधारतं का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. पुढची बातमी. उपमुख्यमंत्री अजित पवार बीडमध्ये असतानाच धनंजय मुंडे मुंबईत चक्क एका फॅशन शोला उपस्थित होते. आजारी असल्याचं समाज माध्यमांवर सांगत धनंजय मुंडेंनी अजित पवारांच्या दौऱ्याला गैरहजर राहिल्याचं सांगितलं. मात्र मुंबईत मुंडे चक्क फॅशन शो बघत होते. त्यामुळे चर्चांना अधिकच उधाण आलं. पुढच्या बातमीकडे. मंत्री पंकजा मुंडेंनी धनंजय मुंडेंच्या प्रश्नावर उत्तर देणं टाळलं. दुसऱ्यांचं काय चाललंय हे मला माहित नाही, अनेक दिवसांपासून त्यांची तब्येत ठीक नाही अशी प्रतिक्रिया पंकजा मुंडेंनी दिली आहे. मी पण तिकडेच आहे. मला इथे उशीर झालाय. मला नाही माहिती. आता मी इथे आहे ना तुमच्या समोर. मी काय दुसऱ्यांचे काय चाललंय थोडंच मला माहिती आहे. आता कोणाचं काय चाललंय मला काय माहिती. त्यांची तब्येत तर बरेच दिवस झाले बरी नाही. पुढच्या बातमीकडे. सरपंच संतोष देशमुख हत्येवेळी प्रतीक घुलेनं केलेलं किळसवाणं कृत्य सुदर्शन घुलेच्या जबाबातून आता समोर आलंय. संतोष देशमुखांचं अपहरण ते हत्या हा घटनाक्रम नेमका कसा होता बघूया. तोंडावर लघुशंका, छातीवर मारली उडी. सुदर्शननं सांगितलं प्रतीक घुलेचं किळसवाणं कृत्य. मृत्यूचा थरार उडवणारा जबाब समोर.
एका हैवानालाही लाजवेल अशा क्रूर पद्धतीनं सरपंच संतोष देशमुखांची हत्या करणारा हा राक्षस आहे सुदर्शन घुले. अपहरण, राक्षसी अत्याचार, सलग 2.5 तास मारहाण, इतकंच नाही तर संतोष देशमुखांना उघडं करून मारल्याची कबुली सुदर्शन घुलेनं दिली आहे. या क्रूर कृत्याचा कळस म्हणजे प्रतीक घुलेनं संतोष देशमुखांच्या तोंडावर लघवी करून माणुसकीला काळीमा फासल्याचंही घुलेनं निर्लज्जपणे कबूल केलंय. नेमका सुदर्शन घुलेनं CIDला काय जबाब दिलाय पाहूयात. 9 डिसेंबरला देशमुखांची गाडी येताच गाडीची काच फोडून त्यांना बाहेर खेचलं. गॅस पाईपनं मारहाण करत उमरी टोलवरून अपहरण केलं. देशमुखांना टाकळी शिवारात नेऊन मारहाण केली. जयरामच्या फोनवरून विष्णू चाटेला 2 वेळा फोन केला. छातीवर उडी मारल्यानं देशमुखांना रक्ताची उलटी झाली. मारहाणीनंतर अंधार होईपर्यंत तुरीच्या शेतात लपून राहिले. देशमुखांचा मृत्यू झाल्याचा संशय आल्यामुळं मृतदेह दैठणे फाटा इथं टाकून पसार झाले. एवढंच नाही तर क्लच वायर, गॅस पाईप, प्लास्टिक पाईप, लाकडी काठी, रॉड अशा हत्यारांनी मारहाण केल्याचं नराधम सुदर्शन घुलेनं सांगितलंय. तर वाल्मिक कराडनं सांगितल्याप्रमाणे आडवा येईल त्याला आडवा करा याचं तंतोतंत पालन केल्याचंही घुलेनं म्हटलंय. इतकंच नाही तर देशमुखांची हत्या करताना विष्णू चाटे धनंजय देशमुखांना तुमचा भाऊ परत येईल असं आश्वासन देत असल्याचंही समोर आलंय. मात्र सुदर्शन घुलेनं विष्णू चाटेला फोनवर काय सांगितलं, घुलेच्या फोन नंतर विष्णू चाटेनं कराडला फोन केला का याचीही माहिती समोर यायला हवी. एवढंच नाही तर देशमुखांची क्रूर हत्या करणाऱ्या गिधाडांना आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्या हैवानांना फासावर लटकवलं जाणार का याकडेच आता सगळ्यांचं लक्ष लागलंय. योगेश काशीदसह ब्युरो रिपोर्ट, साम TV न्यूज, बीड. आणि याच मस्साजोग ग्रामस्थांच्या शिष्टमंडळानं अजित पवारांची भेट घेतली. सरपंच देशमुख हत्या प्रकरणी कारवाई संदर्भात अजित पवारांना माहिती देण्यात आली. तसंच तपासासंदर्भातही चर्चा झाली आहे. आरोपींना फाशीची शिक्षाच व्हावी अशी मागणी देशमुखांची आहे. अजितदादांची आता भेट घेतली आणि मला थोड्याच वेळात त्यांना एक ड्राफ्ट द्यायचा सही करून, आणि तो ड्राफ्ट नंतर मी तुम्हाला सुद्धा देणार आहे की माझ्या काय मागण्या आहेत सध्या आणि सध्या इथं काय चालू आहे हे त्यांच्या कानावर घालणं माझं कर्तव्य आहे. म्हणून मी त्यांची भेट घेतलेली आहे आणि मला तो ड्राफ्ट आता थोड्याच वेळात दादांनी सांगितलं की हे जे तुम्ही मागणी करताय, हे जे तुमचं मागणं आहे ते मी गांभीर्यपूर्वक घेऊन आणि आपल्याला ते रिझल्ट पण दिसतील, कारण का ते ड्राफ्ट तुमच्याकडे येणार आहे आणि एक एक गोष्ट झालेली तुम्हाला दिसणार आहे, मला पण दिसणार आहे आणि ती पूर्ण केल्याशिवाय आपण थांबणार नाही. औरंगजेब कबरीच्या मुद्द्यावरून मनसे आक्रमक झाल्याचं दिसतंय. आम्हा मराठ्यांना संपवायला आलेला औरंगजेब इथं गाडला गेला अशा आशयाचं बॅनर मनसेकडनं लावण्यात आलं. खुलताबादकडे जाणाऱ्या सर्व रस्त्यांवर हे बॅनर लावण्यात आलेत. औरंगजेबाची कबर किती किलोमीटर आहे याची माहिती ही बॅनरवर देण्यात आली आहे. औरंगजेबाच्या कबरीवरून पाडवा मेळाव्यात राज ठाकरेंनी आक्रमक भूमिका घेतल्याचं पाहायला मिळालं होतं. तर राज ठाकरे कबरीबाबत काय बोलले होते पाहूयात. जी कबर आहे ना, जी सजवलेली काढून टाका, कबर नुसती दिसली पाहिजे आणि तिथे एक मोठा बोर्ड लावा, आम्हा मराठ्यांना संपवायला आलेला औरंगजेब इथे आम्ही गाडला गेला. हा आमचा इतिहास. बातमी नाशिकमधनं येते. नाशिकच्या काठेगल्ली सिग्नल परिसरातील सातपीर दर्ग्याला नाशिक महानगरपालिकेनं नोटीस बजावली आहे. 15 दिवसात अतिक्रमण काढून टाका अन्यथा कारवाई करण्याचा इशाराच पालिकेनं दिलाय. सातपीर दर्गा अनधिकृत असल्याचा उल्लेख पालिकेच्या नोटीसमध्ये आहे. पुढच्या बातमीकडे. आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे आणि शिवसेनेतलं राजकीय वैर आता आणखीनच तीव्र झाल्याचं दिसतंय. दादरमध्ये शिंदे सेनेनं एक बॅनर लावून राज ठाकरेंना डिवचलंय. काय नेमकं घडलंय बघूया. गंगाजल शुद्धच, पण काहींच्या विचारांचं काय? शिंदे सेनेनं राज ठाकरेंना डिवचलं. शिंदे सेना आणि मनसेत संघर्ष वाढणार.
हे आमचे बाळा नांदगावकर इथे त्या ह्याच्यातनं घेऊन आले काय ते छोट्याशा कमंडलूमधनं पाणी घेऊन आले. म्हटलं मी नाही पिणार. अहो मला सांगा, आता तो सोशल मीडिया आल्या पूर्वीच्या काळात ठीक होतं. मी त्या सोशल मीडियावरती बघतोय माणसं तिथे आलेल्या बाया बिया घासतायत आणि बाळा नांदगावकर साहेब गंगेचं पाणी कोण पिईल ते पाणी. राज ठाकरेंच्या या वक्तव्यावरून शिंदे गटाचे नेते समाधान सरवणकर यांनी मनसेला डिवचलंय. दादरच्या शिवसेना भवनासमोर शिंदे सेनेनं मोठा बॅनर उभारला आणि गंगाजल शुद्धच पण काहींच्या विचारांचं काय असा सवाल केला. साहजिकच यावरून मनसे नेते संतप्त झालेत. बालबुद्धी आहे तो, खूप लहान आहे तो, त्याची वैचारिक पातळी पण तेवढीच आहे, कारण शिक्षण पण त्याचं कमी आहे. त्यामुळे त्यांनी ही भाषा वापरली. त्यांना पहिलं जाऊन तुम्ही विचारा की त्यांनी त्याच्या बाबांना विचारलंय काय की मी हा होर्डिंग लावू का. बाबांनी कधीच त्याला परवानगी दिली नसती या गोष्टीला, कारण हे साफ चुकीचं आहे. तणाव निर्माण झाल्यानंतर पालिकेनं हे बॅनर हटवलंय. दरम्यान शिंदे सेनेच्या मनसे विरोधाला मोठं कारण आहे. विधानसभा निवडणुकीत माहीम मतदारसंघावरून महायुतीत तणाव निर्माण झाला होता. मनसेचे उमेदवार अमित ठाकरेंविरोधात महायुतीचा उमेदवार देऊ नये असा भाजपचाही आग्रह होता. मात्र शिंदे सेनेचे उमेदवार सदा सरवणकर यांनी माघार घेतली नाही. अमित ठाकरेंचा पराभव झाला आणि ठाकरे गटाचे महेश सावंत विजयी झाले. त्यामुळे मनसे आणि एकनाथ शिंदेमध्ये राजकीय दरी निर्माण झाली. त्याची सुरुवात कदाचित या बॅनरनं तर झाली नसेल ना. मनसे आणि शिवसेनेतलं राजकीय वैर आगामी महापालिका निवडणुकीत अधिक तीव्र होणार असल्याचं सध्याचं चित्र आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. पुढची बातमी. लोणावळ्यामध्ये बँक ऑफ महाराष्ट्रातील कर्मचाऱ्याची मुजोरी पाहायला मिळाली. परप्रांतीय मॅनेजरनं मराठी बोलण्यास नकार दिल्यानं मनसे कार्यकर्त्यांनी बँकेच्या कर्मचाऱ्यांना चोप दिलाय. 8 दिवसात मराठी बोलणारा स्टाफ ठेवा, नाहीतर पुन्हा आंदोलनाचा इशारा मनसे कार्यकर्त्यांनी दिला. कस्टमर लोकांचा त्रास होतो का? मॅनेजरला तर मराठी आलंच पाहिजे. ठीक आहे मी कस्टमर लोकांचा त्रास होतो का? पुढची बातमी. पाकिस्तानी अभिनेता फवाद खानच्या अबीर गुलाल सिनेमाला मनसेनं तीव्र विरोध दर्शवलाय. अबीर गुलाल सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही असा इशारा मनसेनं दिलाय. फवाद खान 8 वर्षांनी अबीर गुलाल सिनेमातून बॉलिवूडमध्ये पुनरागमन करतोय. मात्र मनसेनं त्याला विरोध दर्शवलाय. चित्रपटात फवाद खान आणि वाणी कपूर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. नाही, तसा त्यांचा विचार आहे, पण तो बिलकुल प्रदर्शित होऊ देणार नाही. या आमच्या भूमिकेवर आम्ही ठाम आहोत. पाकिस्तानी कलाकारांना घेऊन कुठल्याही प्रकारचा चित्रपट रिलीज होणार नाही. तसं बघायला तर नाही घेतलं जात, पण काही लोक आहेत त्यांना मध्ये मध्ये किडे त्यांच्यात हे होतात की मध्ये मध्ये अनाऊन्समेंट करतात. मागच्या वर्षी देखील एकाने प्रयत्न केला होता, तो देखील आम्ही आणून पाडला होता. आणि ह्या वेळेला देखील त्यांचा जर का विचार असेल तर इकडे यंत्रणा लागते ना रिलीज करण्यासाठी, ती कुठून आणणार. इकडे जर का कोणी डिस्ट्रीब्यूट किंवा काय करण्याचा प्रयत्न केला, त्यांचं इकडचं देखील काम बंद करून टाकू आम्ही. कोणीही त्यांना सपोर्ट करायचा नाही, कुठल्याही प्रकारच्या पाठीमध्ये द्यायचा नाही. आणि आता बातमी पंकजा मुंडेंनी लाडक्या बहिणींना केलेल्या आवाहनाची. बँकेतनं पैसे काढण्यासाठी कोणी दबाव टाकत असेल तर मला सांगा, असं पंकजा मुंडे म्हणतायत. लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात 4 पैसे आल्यानं घरात इज्जत वाढली असंही त्यांनी म्हटलंय. जालन्यात एका कार्यक्रमात त्या बोलत होत्या. एवढंच सांगते, अकाउंटमध्ये 4 पैसे आले, इज्जत वाढली घरात. कोणी काढून नाही घेत ना तुमचे पैसे. काढून घेतलं तर मला सांगा, आहे का नाही. इज्जत वाढली. काष्टा घातलेल्या माऊलीच्याही अकाउंटमध्ये पैसे आले आणि सहावारीच्याही अकाउंटमध्ये पैसे आलेले. त्या महिलेला ताकद देण्याचं काम सरकारने केलं, म्हणून आम्ही परत या मंचावर सरकारमध्ये बसलेलो आहोत. पुढची बातमी. महायुतीतील कुरघोडीच्या राजकारणाची जोरदार चर्चा रंगली. अजित पवारांच्या निर्णयावर शिंदेंचा वॉच असणार आहे. मात्र शिंदेंना ताकद देऊन भाजप अजित पवारांचे पंख छाटताय का, बघूया. अजितदादांच्या निर्णयावर शिंदेंचा वॉच. भाजप शिंदेंवर मेहरबान. भाजपनं छाटले अजितदादांचे पंख.
राज्यातील सर्वच विभागाच्या फाईल्सचा प्रवास आता उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवारांच्या दालनातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या दालनाकडे होणार आहे आणि त्यानंतर या फाईल्स मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या दालनात अंतिम निर्णयासाठी येतील. होय, तुम्ही बरोबर ऐकताय. राज्यात विधानसभा निवडणुकीपासून मंत्रिमंडळ विस्तार ते अर्थसंकल्प आणि नुकतंच पार पडलेलं अधिवेशन या सगळ्यात सातत्यानं एकच गोष्ट चर्चेत होती, ती म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असल्याची. मात्र आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या या निर्णयानं अजितदादांच्या निर्णयांवर शिंदेंचा वॉच असेल अशा चर्चा रंगू लागल्या आहेत. फाईल्सचा प्रवास नेमका कसा असेल पाहूया. अजित पवारांकडून सर्व विभागांच्या फाईल्स आता शिंदेंकडे जाणार. पुढे मुख्यमंत्री फडणवीसांच्या दालनात त्यावर अंतिम निर्णय होईल. मुख्यमंत्री फडणवीसांकडून शिंदेंना बळ दिल्याची चर्चा आहे. त्यामुळे भाजप एकनाथ शिंदेंवर मेहरबान झाल्याच्या चर्चा आहेत. दुसरीकडे अजित पवारांच्या अधिकारांवर नियंत्रण भाजपनं आणलंय का, असाही सवाल उपस्थित होतोय. एकीकडे अजित पवार निधी देत नाहीत, मग या सरकारपासून सुरू झालेलं हे कोल्ड वॉर अजूनही कायम आहे. तर दुसरीकडे विधानसभा निवडणुकीनंतर शिंदेंच्या नाराजीत अधिकच वाढ झाली आहे. मात्र या निर्णयानं अचानक भाजपनं शिंदेंना का बळ दिलंय, यावर मंत्री शंभूराज देसाई काय म्हणतात पाहूया. आज फडणवीस साहेबांनी काय निर्णय घेतलाय, जो आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री असताना पहिल्यांदा घेतला होता. काय घेतला होता? साहेब मुख्यमंत्री झाले शिंदे साहेब, आणि त्यांनी सांगितलं, तेव्हा एकच उपमुख्यमंत्री होते फडणवीस साहेब. शिंदे साहेबांनी काय सांगितलं, प्रत्येक विभागाची माझ्याकडे येणारी फाईल फडणवीस साहेबांच्याकडनं माझ्याकडे येऊ द्या. हा पहिल्या दिवशी निर्णय घेतला. भले आता तो निर्णय 4 महिन्यानं झाला. फडणवीस साहेबांनी तोच निर्णय घेतला जो आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री झाला घेतला होता. त्यामुळे काही वेगळं आहे असं नाही. राज्यातील महायुती सरकारमध्ये सुप्त सत्ता संघर्ष असल्याचं बोललं जातं. महायुतीच्या नेत्यांनी या चर्चा फेटाळल्या असल्या तरी एकमेकांवर कुरघोडी करण्याची संधी तीनही पक्ष सोडत नाहीत. मात्र 2 उपमुख्यमंत्र्यांमध्ये अधिकाराची समान वाटणी झाल्याची चर्चा असली तरी प्रत्यक्षात भाजपनं अजितदादांचेच पंख छाटून शिंदेंना बळ दिलंय का? आता यावर अजित पवार काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागलंय. त्यावरून महायुतीत पुन्हा संघर्ष पेटतो का हेच पाहायचं. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. एक अतिशय महत्वाची बातमी आत्ताच्या क्षणाची समोर येते, ती रेल्वे संदर्भातली आहे. हार्बर मार्गावरची वाहतूक विस्कळीत झाली आहे. लोकल सेवा उशिरानं सुरू आहे. लोकल उशिरानं धावतायत, त्यामुळे घरी परतणाऱ्या चाकरमान्यांना मनस्ताप सहन करावा लागतोय. प्रचंड गर्दी प्लॅटफॉर्मवरती झाल्याचं पाहायला मिळतंय. ही दृश्य पाहतोय आपण, एक्सक्लुझिव्ह दृश्य आहेत. हार्बरवर तांत्रिक बिघाड झालाय आणि त्यामुळे लोकल उशिरानं धावतायत. हार्बर रेल्वे विस्कळीत झाली आहे, त्याचा प्रचंड ताण हा रेल्वे वाहतुकीवर आलाय. त्यामुळे गाड्यांना तुडुंब गर्दी झाल्याचं पाहायला मिळतंय. हार्बरवरची वाहतूक विस्कळीत झाली आहे. अधिक माहिती जाणून घेऊ. आमचे प्रतिनिधी संदीप इनामदार सध्या संपर्कात आहेत. संदीप, सध्या काय परिस्थिती आहे प्लॅटफॉर्मवर? सध्या बघायला गेलं तर प्लॅटफॉर्मवर तुफान गर्दी झालेली आहे. प्लॅटफॉर्मवरती नागरिकांची संख्या खूपच मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. कारण पनवेल हार्बर मार्गावरती तांत्रिक बिघाडामुळे रेल्वे वाहतुकी विस्कळीत झाली आहे आणि नक्की आता ऑफिसमधून जी माणसं घरी जात आहेत त्यांची संख्या जास्त असल्यामुळे कुर्ला स्थानकावर एकदमच गर्दी वाढलेली आहे. संदीप, काही कारण सांगितलंय रेल्वेनं की काय नेमका बिघाड झालाय? प्रशासनाकडून अधिकृत कारण समोर आलेलं नाहीये. तांत्रिक बिघाड असल्याचं माहिती समोर येत आहे. धन्यवाद संदीप, आणि वेळोवेळी तुमच्याकडनं अपडेट्स घेत राहू. लोकल उशिरा धावत असल्यानं प्लॅटफॉर्मवर प्रचंड गर्दी झाली आहे. घरी जाण्यासाठी निघालेल्या प्रवाशांचे त्यामुळे हाल होत आहेत. हार्बरवर तांत्रिक बिघाड झालाय आणि त्यामुळे प्लॅटफॉर्मवर प्रचंड गर्दी पाहायला मिळते. आणि अखेर राज्यात बाईक टॅक्सीला मान्यता मिळाली आहे. राज्य मंत्रिमंडळानं ही मंजुरीचा ठसा उमटवलाय. 1 लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये बाईक टॅक्सी सेवा सुरू होणार आहे. बाईक टॅक्सीचे दर रिक्षा आणि टॅक्सीपेक्षा 3 पट कमी असतील असे संकेत परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी दिले. पुढच्या 2 महिन्यात बाईक टॅक्सी सुरू करण्याचा सरकारचा मानस आहे. बाईक टॅक्सीसाठी नियमावलीही तयार केली जाणार आहे. इलेक्ट्रिक वाहनांना जास्त प्रमोट करण्याच्या दृष्टिकोनातनं ही बाईक टॅक्सीलाच आम्ही परवानगी दिलेली आहे. रिक्षा चालक आणि टॅक्सी चालकाला मुलांना जे आमच्या रिक्षा महामंडळाचे सदस्य आहेत त्यांना 10,000 अनुदान देण्याचा सुद्धा
आम्ही एक प्रयत्न करतोय. त्या किमान 20,000ची रोजगार निर्मिती महाराष्ट्रामध्ये होईल आणि MMR क्षेत्रामध्ये 10,000 रोजगाराची निर्मिती होईल आणि पूर्ण प्रदूषण मुक्त हे महाराष्ट्र करण्यासाठी ही राज्य शासनाने उचललेलं पहिलं पाऊल आहे. ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात कशी असेल ही सेवा. बाईक टॅक्सीचे दर रिक्षा आणि टॅक्सीपेक्षा 3 पट कमी असतील. 1 लाखापेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या शहरातच सेवा उपलब्ध असेल. 50 ई-बाईक विकत घेणाऱ्या संस्था कंपनीला सेवेचा परवाना. कॉलेज विद्यार्थीही करू शकतात बाईक टॅक्सीचा व्यवसाय. महिलांसाठी महिला चालक असेल याची दक्षता घेतली जाईल. पुढच्या बातमीकडे. आमदार सदाभाऊ खोतांच्या मनातील खदखद अखेर बाहेर आली आहे. देवाभाऊ मला कुठेतरी राज्यपाल तरी करा, नाहीतर माझी अवस्था बंद बँडवाल्यासारखी होईल, अशा मिश्किल शब्दात सदाभाऊ खोतांनी महायुती सरकारमधील होणारी घुसमट व्यक्त केली. बाबा तुम्ही खासदार व्हा, डॉक्टर तुम्ही आमदार व्हा, पडळकर साहेब तुम्ही मंत्री व्हा, मला कुठे तर राज्यपाल तर करा. नाही चला आमचं भेंडवाल्यागतच होयाचं. बाबा मी मागं म्हटलं ती डॉक्टर तुम्हाला माहित नाही भेंडवाल्यांचं कसं असतं माहितीये का, चांगलं गाणं पिपाणी वाजवायला लागलं की आजूबाजूचं गडी म्हणतील ऑन्स मोर. पुढच्या बातमीकडे. सावरकर आणि गोळवलकरांच्या लिखाणावरून राज्यात पुन्हा राजकारण तापण्याची आता शक्यता आहे. सावरकर आणि गोळवलकरांच्या लिखाणातून छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांची बदनामी होत असल्यानं त्यांच्या पुस्तकांवर आता बंदी आणण्याची मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. त्यामुळे आता यावरून काँग्रेस भाजपा आमनेसामने येण्याची शक्यता आहे. पंच ऑफ थॉट्स या पुस्तकामध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या बद्दल तद्वतच सावरकरांनी त्यांच्या लिखाणात जे विकृत स्वरूपाचं लिखाण केलेलं आहे या पुस्तकांवर देखील बंदी घातल्या गेली. पुढची बातमी. कॉमेडियन कुणाल कामरा संदर्भातली. कामराच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होताना पाहायला मिळते. खार पोलिसांनी कामराचा शो रेकॉर्ड करणारा कॅमेरामन आणि व्हिडिओ शूट करताना उपस्थित असलेल्या सर्वांचे जबाब नोंदवलेत. पोलिसांनी कामराला 3रं समन्स पाठवलंय. चौकशीसाठी 5 एप्रिलपर्यंत हजर राहण्याचे आदेशही दिले. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मुंबईत सेना स्टाईलनं त्याचं स्वागत करण्याचा इशाराही दिलाय आणि याच पार्श्वभूमीवर कामराला पुरेशी सुरक्षा देण्याचं आश्वासन पोलिसांनी दिलंय. तर इकडे कुणाल कामरानं प्रेक्षकांची दिलगिरीही व्यक्त केली आहे. माझ्या कार्यक्रमानं गैरसोय झाली, आता पुढील शो कुठं करावा प्रेक्षकांनीच ठरवावं, तसंच तुमचा ईमेल पत्ता पाठवा जेणेकरून मी भारतात कुठेही आयोजित करू शकेन, असं कामरानं म्हटलंय. माझ्या कार्यक्रमात गैरसोय झाली याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. पुढील शो कुठं करावा प्रेक्षकांनी ठरवावं. कृपया मला तुमचा ईमेल पत्ता पाठवा जेणेकरून मी भारतात कुठेही शो आयोजित करू शकेन. आता बातमी येते धाराशिवमधून. कळंब इथं हत्या झालेली महिला मनीषा बिडवे वापरत असलेली गाडी पोलिसांनी जप्त केली आहे आणि हीच गाडी या प्रकरणातील आरोपी रामेश्वर भोसले चालवत होता. हत्येनंतर आरोपी याच गाडीवर घर आणि गाडीची चावी ठेवून गायब झाला. मनोज बियाणी या व्यक्तीच्या नावावर ही गाडी आहे. पुढच्या बातमीकडे वळूयात. मध्य रेल्वेच्या कर्जत रेल्वे स्थानकावर एका महिला प्रवाशानं घेतलेल्या वडापावमध्ये साबणाचा तुकडा आढळल्याचा किळसवाणा प्रकार समोर आलाय. रशदा घोरी या महिला प्रवाशानं कर्जत रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म नंबर 2 वर असलेल्या BK जैन या खाद्यपदार्थ विक्री स्टॉलवरनं वडापाव घेतला. मात्र पहिला घास घेताच वडापावमध्ये तिला साबणाचा तुकडा आढळला. याबाबत तिनं रेल्वे सुरक्षा रक्षकांकडे तक्रार केली. मात्र धक्कादायक म्हणजे सुरक्षा रक्षकाने या महिलेच्या तक्रारीकडे सपशेल दुर्लक्ष केलं. पुढची बातमी. आळंदी देवस्थानच्या कर्मचाऱ्यानं मंदिरात मद्यपान करून राडा घातलाय.
दुसरीकडे पुजाऱ्यानं देवाच्या पैशावर डल्ला मारलाय. या दोन्ही घटना CCTV मध्ये चित्रित झाल्या आहेत. आळंदी देवस्थानच्या कार्यालयात मद्यपान करून आलेल्या कर्मचारी पुरुषोत्तम डहाकेनं जुन्या वादातनं राडा घातला. कर्मचाऱ्याला मारण्याचा प्रयत्नही केला. हा सगळा प्रकार देवस्थानच्या विश्वस्तांसमोरच घडलाय. या दोन्ही कर्मचाऱ्यांना निलंबनाची कारवाई करण्यात आली. पुढच्या बातमीकडे. एकविरा देवीच्या यात्रेनिमित्तानं एक प्रकारची रंगभूषा, एक प्रकारचे कपडे घालण्यास बंदी घालण्यात आली आहे. 6 एप्रिलपर्यंत हा आदेश लागू राहील. यावेळी गडावर फटाके, वाद्य, ढोल, ताशे वाजवण्यासही बंदी घालण्यात आली आहे. पशूंचे बळी देण्यास मनाई आहे. नियमांचं पालन न करणाऱ्यांवर कारवाई देखील केली जाईल. यामुळे आता कारला यात्रेवरून वाद होण्याचे चिन्ह आहे. फटाके, वाद्य, ढोल, ताशे वाजवण्यास बंदी घालण्यात आली आहे. गडावर एकाच रंगाचे कपडे, टी-शर्ट घालता येणार नाहीत. कोंबडी, पशुपक्ष्यांचे बळी देता येणार नाहीत. 6 एप्रिलपर्यंत हा निर्णय लागू असेल. नियमांचं पालन न करणाऱ्यांवर ही कठोर कारवाई केली जाईल. आणि आता थेट जाऊयात कोल्हापुरात. कोल्हापूर जिल्ह्यातल्या पट्टणकोडोलीतील छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा हटवू नये अशा सूचना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिल्या. एकनाथ शिंदेंनी जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून पुतळा जशास तसा ठेवण्याच्या सूचना दिल्यात. पट्टणकोडोलीत शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद पेटलाय. पट्टणकोडोलीत याआधी जातीय दंगली झाल्यानं अतिसंवेदनशील गाव म्हणून ओळखलं जातं. गावात कोणताच पुतळा बसवण्यासाठी परवानगी नाही. तरीही गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर शिवभक्तांनी गनिमी काव्यानं शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा उभारलाच. प्रशासकीय मान्यता मिळेपर्यंत हा पुतळा झाकून ठेवण्यात आलाय. आणि आता बातमी सामच्या दणक्याची. मुंबई हायकोर्टाबाहेर काळी जादू प्रकरणी आझाद मैदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलिसांकडून CCTVच्या आधारे आरोपीचा शोधही घेतला जातोय. पोलिसांनी हायकोर्ट, मुंबई विद्यापीठ आणि आसपासच्या परिसरातील CCTVचं फुटेज ताब्यात घेतलंय. 24 मार्च रोजी हायकोर्टाबाहेर काळी बाहुली, नारळ, सुपारी, लिंबू, हळद, कुंकू असं साहित्य आढळलं होतं. आणि याच संदर्भात साम टीव्हीनं सगळ्यात आधी बातमी दाखवली होती. बातमी सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बघा. इतिहासात पहिल्यांदा सोन्याचा दर हा उच्चांकी पातळीवर पोहोचलाय. सोन्याचे दर थेट 94,000 गेल्याचं पाहायला मिळालंय. चांदीचा 1 किलोचा दर 1,05,000 गेलाय. अमेरिकेच्या शुल्कवाढीनं निर्माण झालेली अनिश्चितता, शेअर बाजाराची होणारी पडझड यामुळे सोन्यातील गुंतवणूक वाढली आहे. का वाढतायत बरं सोन्याचे दर तेही पाहूयात. ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष झाल्यानंतर भूराजकीय तणाव वाढलाय. जिओपॉलिटिकल स्ट्रेस वाढलेला पाहायला मिळतोय. डॉलरच्या तुलनेत रुपया कमकुवत झाल्यानं सोनं आता महाग झालंय. शेअर बाजारातील वाढत्या अस्थिरतेमुळे लोक सोन्यात गुंतवणूक करतात, ती वाढवतायत. तसंच वाढत्या महागाईनं सोन्याच्या किमतीला पाठिंबा मिळतोय, त्याला झळाळी आली आहे. आणि आता पुण्यात जाऊयात, कारण पुण्यातील येरवडा भागात कोयता गँगची दहशत पाहायला मिळते. येरवडा परिसरात या गँगनं स्थानिकांच्या दारात कोयता मारून दहशत निर्माण केली आहे. सगळा प्रकार CCTV मध्ये चित्रित झालाय. पोलिसांकडून आरोपींचा शोध घेणं आता सुरू आहे. कोयता गँगची दहशत पुन्हा एकदा पाहायला मिळते. लोकांच्या घराच्या दारावर जाऊन कोयता मारून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय. आणि आता एक वेगळी बातमी. कामावर खुश होऊन एकदा बॉस अप्रायझल मध्ये पगार वाढवून देतो, कधी जास्त बोनसही देतो. मात्र एका गुजरातच्या कंपनीनं कर्मचाऱ्यांना चक्क गाड्याच गिफ्ट केल्या आहेत. बघूया. बॉस म्हणजे 1 नंबर बॉस. बॉस असावा तर असा कर्मचाऱ्यांसाठी मोकळा करतोय भरलेला खिस्सा. आता तुम्ही म्हणाल नेमकं बॉस करतोय तरी काय, तर गिफ्ट म्हणून देतोय गाडी एकदम हायफाय. गाड्यांची लागली रांग,
त्यात समोर दिसती फटाक्यांची माळ. तुम्हाला वाटलं असेल ही हाय गाड्यांचं प्रदर्शन, पण तसं नाही दोस्ता. हे हाय कर्मचाऱ्यांसाठी आणलेलं खास गिफ्ट. बसला का नाही ऐकून धक्का? त्याचं झालं असं की ही हाय गुजरातची KK ज्वेलर्स कंपनी. 19 वर्षापूर्वी 2 भावांनी थाटली होती. पहिल्याच वर्षी कमवलं 2 कोटी आणि ठेवलं 200 कोटीचं टार्गेट. पट्ट्यांनी ती बी पूर्ण केलं. मग काय दणकाच, एकदम केमचो स्टाईल. दिलं कर्मचाऱ्यांना गाडीचं गिफ्ट. आणि आता गाड्या आणि त्याच्या किमती बी ऐका. महिंद्रा SUV 25 लाख रुपये, टोयोटा इनोवा 24 लाख रुपये, महिंद्रा ब्रेझा 14 लाख आणि मारुती सुझुकी अर्टिका 13 लाख. ऐकून परत बसला का नाही धक्का? अशा 1-2 नाही तर 12 कर्मचाऱ्यांना मालकानं गाड्या गिफ्ट दिल्यात. बातमी बघून तुम्हाला बी वाटलं असेल आपला मालक असाच पाहिजे. पण दोस्तांनो, स्वप्नात राहण्यात काय मजा, त्यासाठी कष्ट बी करायला लागते. ब्युरो रिपोर्ट, साम TV. तर दुसरीकडे उद्योगपती रतन टाटांच्या मृत्यूपत्रामध्ये संपत्तीच्या वाटणीबाबत आता माहिती समोर आली आहे. रतन टाटांची सुमारे 3800 कोटींची संपत्ती असल्याचा अंदाज आहे. या संपत्तीपैकी सर्वात मोठा भाग दानधर्मासाठी देण्यात आलाय. बहिणींना 800 कोटी दिलेत. यामध्ये बँक, FD, कलाकृती आणि घड्याळ यासारख्या भौतिक मालमत्तांचाही समावेश आहे. तर भावाला जुहूच्या मालमत्तेत अर्धा वाटा देण्यात आलाय. रतन टाटांचे जवळचे मित्र मेहली मिस्त्री यांना अलिबागमधील मालमत्ता आणि 3 तोफांचा संग्रह दिला गेलाय. आणखी एक महत्त्वाची अपडेट, हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीतच आहे. लोकल उशिरा धावत असल्यानं प्रचंड गर्दी झाली आहे. घरी जाण्यासाठी निघालेल्या प्रवाशांचे त्यामुळे प्रचंड हाल होत आहेत. संध्याकाळची वेळ आणि त्यात हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. हार्बरवर तांत्रिक बिघाड झालाय, त्यामुळे पनवेलकडे जाणारी वाहतूक सध्या ठप्प आहे आणि प्रचंड गर्दी प्रवाशांची इथं झाल्याचं पाहायला मिळतंय. एकाच या ब्रिजवरती किती गर्दी आहे ही एक्सक्लुसिव्ह दृश्य आपण पाहतोय. साम TVवर आपण ही दृश्य पाहतोय. त्यामुळे हार्बरवर तांत्रिक बिघाड झालाय. प्रवाशांना घरी जाताना याचा फटका बसतोय. संध्याकाळची वेळ, ऑफिसेस सुटलेली आहेत आणि घरी जाण्यासाठी प्रत्येक जण स्टेशन गाठतोय. मात्र स्टेशनवर आल्यानंतर हार्बरची वाहतूक विस्कळीत झाल्याचं कळतंय आणि त्यामुळे स्टेशनवर प्रचंड आता गर्दी झाल्याचं चित्र आहे. हार्बर मार्गावर तांत्रिक बिघाड झालाय आणि त्यामुळे लोक अक्षरशः रेल्वे ट्रॅकवरनं आता घरी निघालेत. अधिक माहिती जाणून घ्या. आमचे प्रतिनिधी मयूर राणे सध्या संपर्कात आहेत. मयूर, सध्या काय परिस्थिती आहे? पाहायला गेलं तर संध्याकाळच्या सुमारास जे चाकरमाने होते ते घरच्या दिशेने निघाले होते. मात्र जी CSMT वर जी लोकल निघाली होती ती पनवेल साईडला जात होती. मात्र जी कुर्ल्याला आली तेव्हा लोकलमध्ये काही धूर यायला लागला. त्या धूर पाहून जे लोकल मधले प्रवासी होते ते त्यांची धावपळ उडाली. मात्र आता जे पनवेल साईडला ज्या लोकल जाणार आहेत त्या सध्या आता धीम्या गतीने चाललेल्या आहेत. आता घटनास्थळी पाहायला गेलं तर RCF चे जे पोलीस अधिकारी असतील ते सध्या घटनास्थळी आहे आणि पाहायला गेलं तर जो प्लॅटफॉर्म आहे त्याला मोठ्या प्रमाणात गर्दी आहे ती आता प्रवाशांची झालेली पाहायला मिळत आहे. नक्कीच धन्यवाद मयूर, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी आणि वेळोवेळी तुमच्याकडनं अपडेट्स घेत राहू. हार्बरवर तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती समोर येते. प्रवाशांचे प्रचंड हाल झालेत. अचानक गाडीतनं धूर येऊ लागला, त्यामुळे प्रवाशांनी उड्या मारल्या. दुसरीकडे त्यानंतर रेल्वे वाहतूक पूर्णतः विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे आता प्रचंड गर्दी प्लॅटफॉर्मवर झाल्याचं चित्र आहे. हार्बर मार्गावरची ही रेल्वे वाहतूक आहे ती विस्कळीत झाली आहे. पनवेलकडे जाणाऱ्या गाड्या सध्या ठप्प आहे. वेळेत पुढच्या बातमीकडे. रस्त्यावर धावणाऱ्या बेडचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. या व्हिडिओमध्ये एक बेड दिसतोय आणि ज्यावर बसून किंवा झोपून प्रवास करता येऊ शकतो. या बेडचा आकार इतका मोठा आहे की 2 लोक सहज झोपू शकतात. मात्र हा व्हिडिओ कुठला आहे याबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही. फिरत्या बेडवर नंबर प्लेट दिसत नाहीये. तसंच ते कोणत्या गाडीवर बांधण्यात आलंय तेही समजलेलं नाही. मात्र या रस्त्यावर धावणाऱ्या पलंगावर एक गादी, बेडशीट आणि उशीही दिसते.
पुढची बातमी. वादग्रस्त पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्पाच्या सोडतीला अखेर मुहूर्त मिळालाय. पत्राचाळीची सोडत 4 एप्रिलला काढण्याचा निर्णय घेण्यात आलाय. मूळ 672 रहिवाशांना घरांचा ताबा देण्याचा निर्णय म्हाडाच्या मुंबई मंडळानं घेतला. या घरांचा ताबा देण्यासाठी मंडळाकडून काढण्यात येणारी सोडत रहिवाशांच्या विरोधामुळे रखडली होती. गोरेगाव इथं 629 घरांसाठी सोडत काढण्यात येणार आहे. पुढच्या बातमीकडे. राज्यात अवकाळी पावसासह गारपिटीचा इशारा देण्यात आलाय. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट, सोसाट्याचा वारा आणि गारा पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली. हवामान विभागानं 11 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिलाय. पुढील 4 दिवस वातावरण ढगाळ राहणार असल्याचाही अंदाज वर्तवण्यात आलाय. त्यामुळे राज्यात कुठे ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय तेही पाहूया. अमरावती, चंद्रपूर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना इथं ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. तसंच बीड, अहिल्यानगर, पुणे, सांगली, सातारा. सांगली जिल्ह्यात खानापूर, तासगाव आणि वाळवा तालुक्यात अवकाळी पावसानं धुडकूस काढलाय. खानापूर आणि तासगाव तालुक्यात वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. दिवसभर उन्हाचा चांगला कडाका बसत होता, मात्र संध्याकाळी वादळी वाऱ्यासह गारपीट झाली आहे. वाळवा तालुक्यातील वारणा पट्ट्यात अवकाळी पावसाच्या सरी बरसल्यात. त्यामुळे ग्रामीण भागातील जनतेला उकाड्यापासून दिलासा मिळत असला तरी शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत आहे. बातमी अकोल्यातनं. अकोल्यातही अवकाळी पावसाचा तडाखा पाहायला मिळालाय. वादळी वाऱ्यांमुळे केळीच्या बागा उद्ध्वस्त झाल्यात. शेतकऱ्यांचं 1 एकरीला 35 ते 40% नुकसान झालंय. कांदा उत्पादकांनाही मोठा फटका बसलाय. काढणी करून कापणीसाठी ठेवलेला कांदा पावसात भिजलाय. त्यामुळेच पावसात मेंढ्या भिजल्यात, आजारी पडल्यात. शेतकरी आता पुरता चिंतेत आहे. तर माझं 15-16 लाखाचं नुकसान झालेलं आहे. 1.5 एकर माझं शेत एकदम जमीनदोस्त झालेलं आहे. 4.5 एकराचं शेत आहे माझं. 7,500 रोप लावलेलं आहे. या वर्षी 4 एकर शेतात कांद्याची पेरणी केलेली होती. 4 ते 5 दिवस झाले मी कांदा कापून पगार लावलेले होते. आज कांद्याची कापणी होती. कापणी करून भरणार होतो, तर रात्री अवकाळी पावसामुळे पूर्ण कांदा हा पाण्याने भिजलेला आहे आणि भरपूर प्रमाणात, जास्तीत जास्त प्रमाणात या कांद्याचं नुकसान झालेलं आहे. आता बातमी जालन्यातनं येतेय. घनसावंगी तालुक्यात अवकाळी पावसाचा तडाखा बसलाय. शेवगळ गावात रब्बी हंगामातील गहू, मका पिकाचं मोठं नुकसान झालंय. बेमोसमी पावसानं शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडलाय. झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून शासनानं नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी करतायत. बातमी तुमच्यासाठी आहे, कारण तुम्ही घिबली स्टाईल फोटो तयार केलाच असेल. मग ही बातमी नीट पहा, कारण घिबलीमुळे तुमचं बँक खातं रिकामं होऊ शकतं असा दावा करण्यात आलाय. खरंच असं होऊ शकतं का? याची आम्ही पडताळणी केली तेव्हा काय सत्य समोर आलंय बघूया. घिबली करेल बँक खातं रिकामं. स्कॅमर करतायत तुमच्या फोटोचा गैरवापर. व्हायरल मेसेज मागचं सत्य काय? घिबली काय आहे हे सांगायला नको. प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये घिबली स्टाईल फोटो नक्कीच असणार, कारण सध्या देशभरात घिबली ट्रेंडिंग आहे. तुमचा फोटो ग्रोक ॲप, ChatGPT वरून कन्व्हर्ट केल्यानंतर घिबली स्टाईल फोटो तयार होतो. थोडक्यात काय तर आपला चांगला फोटो हा कार्टूनसारखा दिसतो आणि याच फोटोचं आपल्याला अप्रूप वाटतं. सगळ्यांनाच हे आवडू लागल्यानं आपला घिबली स्टाईल फोटो कसा दिसतो हे पाहिलं जातंय. मात्र तुम्हाला माहिती आहे का, याच फोटोचा गैरवापर करून बँक खातं खाली होऊ शकतं असा दावा करण्यात आलाय. या मेसेजमध्ये नेमका काय दावा केलाय पाहूया. बनावट ॲप्स आणि स्कॅमरपासून सावध रहा. घिबली स्टाईल फोटो तुम्ही बनवत असाल तर स्कॅमर तुमच्या फोटोचा गैरवापर करू शकतात. तुमचं बँक खातं खाली होऊ शकतं. हा दावा गंभीर आहे, त्यामुळे आमच्या टीमनं याची पडताळणी सुरू केली. खरंच फोटोचा गैरवापर होऊ शकतो का? याचा बँक खात्याशी काय संबंध? याची माहिती मिळवण्यासाठी एक्सपर्टशी संपर्क साधला आणि त्यांच्याकडून याबद्दल अधिक माहिती जाणून घेतली. तुमचे फेशियल रिकग्निशनचे जे फोटो आहेत, फोटो घेऊन फेशियल रिकग्निशन जे काही सॉफ्टवेअर लागतात, जिकडे तुमचं UPI ॲप वगैरे असेल,
ते ओपन करू शकतात. फेशियल रिकग्नेशन ज्याच्यामध्ये ऑथेंटिकेशन मेकॅनिझम लागतं ते. तुमच्या फोटोचा गैरवापर होऊ शकतो. तुमची फोटो जो आहे तुमचा फोटो त्याला जर जिओ टॅगिंग असेल की तुम्ही कुठे आहात, किती वाजता फोटो काढलात, त्याचा वापर केला जाऊ शकतो. हे झालं सायबर एक्सपर्ट्स यांचं मत. आता AI एक्सपर्ट काय म्हणतायत ते देखील पाहूया. त्या ॲपचे जे वापरकर्ते किंवा ते ॲपचे निर्माते आहेत त्यांच्याकडे या छायाचित्रांची मालकी होते. लोकांच्या मनात एक भीती आहे की हे याचा गैरवापर होऊ शकतो का, तर ह्याचं उत्तर हो आहे. पण मी हे इथं सांगू इच्छितो की आपल्या छायाचित्राचा गैरवापर हा एनिवे होऊ शकतो. त्यामुळं आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहूया. गिबली इमेजमुळे आपण कसे दिसतो याची माहिती जाते. सायबर क्राईम पासून धोका आहे. फोटोचा गैरवापर होऊ शकतो. फेसचा वापर करून UPI ॲप उघडू शकतात. बँक अकाउंट रिकामं होऊ शकतं. गिबलीचा वापर अतिप्रमाणात करणं टाळायला हवं. त्यामुळं आमच्या पडताळणीत गिबलीमुळे बँक खातं खाली होऊ शकतं हा दावा सत्य ठरलाय. तुम्ही जर या ट्रेंडचा अतिप्रमाणात वापर करत असाल तर सावधगिरी बाळगा. ब्युरो रिपोर्ट, साम TV न्यूज.